नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बोर्डवर तुम्ही बघू शकत असाल मी तुमच्यासमोर हे विज्ञानाचे क्वेश्चन्स घेऊन आलेले आहेत. आपल्यासमोर प्रत्येका आपण शिफ्टच्या ॲनालिसिसला क्वेश्चन्स बघितले होते. तुम्ही म्हणत होते मॅम मला क्वेश्चनसोबत आन्सर पण सांगा, पण तुम्ही ॲक्च्युली राईट दिशेने नाही जात आहात. मला काय सांगायचं होतं, मला इथे हे नव्हतं सांगायचं की बाबा रुदरफोर्ड लॉ आलेला आहे, आता पुढच्या शिफ्टच्या लोकांनी तो लॉ करून जा, हे नाही म्हणायचं आहे. मला हे सांगायचं आहे की याच्यावरती प्रेरित होऊन आपल्याला काय क्वेश्चन येऊ शकतात. तर आता तुम्ही नाही केलं म्हणून आपण संगम इथे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जे क्वेश्चन्स आलेले होते आपण 4 नोव्हेंबरपासून प्रत्येका शिफ्टमध्ये बघत आहोत की टिळकांवरती क्वेश्चन एका स्वरूपाचा आला तर दुसऱ्या स्वरूपाचा येऊ लागला. मिरर्सवरती क्वेश्चन आला होता, दुसऱ्या स्वरूपाचा आला. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती क्वेश्चन आला होता, तर पुढे मग वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय काय डिस्कवरी केली असा क्वेश्चन आला. कधी मॅच द फॉलोइंग असा क्वेश्चन आला. तर त्यामुळे आपल्याला आता हे डायरेक्ट ही चेकलिस्ट आहे, याच्यासारखाच हाच अभ्यास करून जायचा. हे नोट्स तुमचे अगदी झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला हे पाठ पाहिजे असे नोट्स आहेत. ठीक आहे. कुणाला तरी भाऊ बहीण जरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नसतील करत तरी त्यांच्या हातामध्ये ही प्रत द्या. तुम्ही आधी पाठ करा आणि मग त्यांना क्वेश्चन्स विचारा. काय आहे मी तुम्हाला सगळं दाखवते. सगळ्यात आधी आपण एका शिफ्टमध्ये बघितलं होतं, आपल्याला प्रथिने या टॉपिकवरती क्वेश्चन आला होता की कोणती प्रथिने कमी असली शरीरामध्ये तर आपल्याला कोणत्या प्रकारची डेफिशियन्सी उद्भवू शकते. हे बघा, हे तुमच्या समोर ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही प्रथिने आहेत. समजा पूर्ण एक सोबत जर प्रथिने कमी असले तर त्यामुळे काय कमतरता असू शकते शरीरामध्ये. प्रथिने आणि कॅलरीज कमी असल्या तर काय असतं. त्यानंतर ही वेगवेगळी महत्त्वाची प्रथिने आहेत, ही कमी असली तर काय होऊ शकतं. पुढे आपण क्वेश्चन बघितला होता विटॅमिन, कोणत्या विटॅमिनची डेफिशियन्सी असली तर कोणता रोग होतो. ठीक आहे. आता याच्यासाठी पण आपण संगम इथे तुमच्यासाठी आणलेला आहे. हे वेगवेगळे जीवनसत्व. ठीक आहे. हे काही जीवनसत्व म्हणजेच हे विटॅमिन्स आहे. जर विटॅमिन ए कमी असेल तर तुम्हाला काय होणार आहे. विटॅमिन ए म्हणजे रेटिनॉल कमी असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी होतात. नाईट ब्लाइंडनेस होतो. हे झेरो जे आहे तर ते म्हणजे खूप कोरडी त्वचा होणं. आत्ता हिवाळ्यात जी कोरडी त्वचा होते ती नाही, अति जास्त कोरडी त्वचा, अक्षरशः भुसा पडतो, असं हे रेटिनॉल कमी असलं तर होतं. ठीक आहे. तर ही सगळी जीवनसत्व आहेत, म्हणजेच म्हणजेच विटॅमिन्स आहेत. एक इथे मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, एक्सपेक्टेड आहे, मला वाटतं येऊ शकतं. विटॅमिन ए, डी, ई आणि के ही जी 4 विटॅमिन्स आहेत ना, ही फॅट सॉल्युबल आहे. फॅट सॉल्युबल म्हणजे चरबीयुक्त द्रव्यांमध्ये जेव्हा कधी तुम्ही विटॅमिन ए, डी, ई आणि के ही विटॅमिनचं सेवन करता तेव्हा ती विटॅमिन्स तुमच्या शरीरामध्ये जिथे जिथे फॅट आहे तिथे जाऊन बसून जातं. ठीक आहे. पण याच्या विपरीत विटॅमिन बी आणि सी इथे PDF मध्ये खाली आहेत. ते विटॅमिन बी आणि सी तुम्ही कितीही खा, रोज खा, तरी जेव्हा तुम्हाला स्वेट येतो आणि जेव्हा तुम्ही वॉशरूमला म्हणजे लघवीद्वारे आणि घामाद्वारे विटॅमिन बी आणि सी आपल्या शरीरातून बाहेर पडून जातात, ती कोणत्या चरबीमध्ये जाऊन स्थापित होत नाही. त्यामुळे आपल्याला विटॅमिन बी आणि सीचं वारंवार सेवन करावं लागतं. का? कारण की ती वारंवार आपल्या शरीरातून बाहेर निघतं. जर तुम्हाला हे पाठ करायचं असेल तर लक्षात घ्या, जेव्हा कोरोना होता तेव्हा आपण विटॅमिन सीच्या गोळ्या खायचो. असं नाही की एकदा एवढा डोस खाल्ला की झालं, असं नाही. तुम्ही ते खात आहात तर ते सोबत तेव्हाच्या तेव्हा बाहेर निघत आहे. हे का सांगते मी तुम्हाला, कारण तुम्हाला येऊ शकतं कोणती चरबीयुक्त जीवनसत्वे आहेत जी चरबीमध्ये जाऊन फिट होऊन जातात आणि कोणती अशी आहेत जी वॉटर सोल्युबल आहे. बी आणि सी ही वॉटर सोल्युबल आहेत. इथे बघू शकता तुम्ही, जलद्रव्य विद्राव्य म्हणजे ही पाण्यामधून बाहेर निघतात शरीराच्या, बी आणि सी. आता आपण काय बोलत होतो की आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे कोणत्या विटॅमिनची कमी असली तर कोणती डेफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला मी झोपेतून जरी उठवलं की बाबा विटॅमिन B1 कमी असलं तर काय होऊ शकतं, बेरी होऊ शकतं, हे पाठच पाहिजे तुम्हाला. किंवा विटॅमिन B2 कमी असलं तर काय होऊ शकतं, त्वचारोग, ओठ फाटणे एक्सेट्रा एक्सेट्रा. हेच क्वेश्चन TCSने विचारलेले आहेत. सगळे पेपर ॲनालिसिस केल्यानंतर हे आपल्याकडे काही आधीपासून हे नोट्स होते असं नाही. धर्मदायसाठी कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात ह्या गोष्टीने आपण हे PDFs बनवलेले आहेत. ठीक आहे. तुमच्यासाठी स्पेशल धर्मदाय स्पेशल हे बनवलेले आहेत. आता पुढे
टिश्यूंवरती क्वेश्चन होता की कोणती ग्रंथी आणि कोणता टिश्यू ह्या प्रकारचा एक मॅच द फॉलोइंग एका शिफ्टला क्वेश्चन होता. एका शिफ्टला क्वेश्चन होता की कोणती ग्रंथी कोणता हॉर्मोन प्रोड्यूस करते. त्यासाठी पण आपण इथे तुम्हाला एक यादी दिलेली आहे, ही पण तुम्ही पाठच करायची, पाठ करायलाच पाहिजे. काय आहे महत्त्वाच्या ग्रंथी, त्यांचं स्थान. आता असं नाही की तुम्हाला तिथे विचारलं होतं ग्रंथी आणि टिश्यू किंवा ग्रंथीनी कोणता हॉर्मोन सिक्रीट होतो, एवढंच तुम्हाला करायचं आहे का? नाही. कधी कधी त्याचं स्थान पण विचारू शकतात किंवा त्याचं कार्य पण विचारू शकतात. ही ग्रंथी कुठे आहे आणि हिचं कार्य काय आहे, बॉडी रेग्युलेशनमध्ये हिचं कार्य काय आहे. तर खूप इंटरेस्टिंग आहे, सगळं एक सोबत दिलेलं आहे. तर तुम्ही एकदम इझी जेवण आहे, तुम्ही हे जे दिलं आहे तेवढं जरी पाठ केलं, 6 क्वेश्चन्स येऊ लागले, 12 मार्क्स आहेत हे तुमचे पूर्ण मिळून. इथे बघा आता तुम्ही पिट्युटरी ग्लँड, हिच्यावरती मला क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. पिट्युटरी ग्लँडला आपण मास्टर ग्लँड पण म्हणतो. ही मेंदूच्या तळाशी असते आणि त्यानंतर इथे जशी ही पिट्युटरी ग्लँड आहे तर खाली लगेच आपण ती पिट्युटरी ग्लँड कोणतं हॉर्मोन सिक्रीट करते ते इथे दिलेलं आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता पिट्युटरी ग्लँड इथे आहे आणि कोणतं हार्मोन आहे, थायरॉइड हार्मोन, हे फॉलिकवाले, हे सगळे हार्मोन पिट्युटरी ग्लँडचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढे थायमस ग्रंथी, सगळ्या ह्या ग्रंथी दिलेल्या आहेत आपण, थायरॉइड हार्मोन, पॅराथायरॉइड हार्मोन सगळे. त्यानंतर काय काम आहे त्यांचं, ओव्ह्यूलवरती तुम्हाला क्वेश्चन आला होता. हा पुन्हा आपला ओव्हरीज एक ग्रंथी पण आहे. ती ग्रंथी कुठे असते, काय काम करते, ती स्त्रियांमध्ये असते, पुरुषांमध्ये नसते, मग पुरुषांमध्ये कोणती ग्रंथी असते त्याच्या जागी, ते सगळं आपण इथे दिलेलं आहे. एक्सपेक्टेड आहे तुम्हाला 100% करणं आहे जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर. शो ऑफसाठी अभ्यास करत असाल तर दीज नोट्स आर नॉट फॉर यू गाईज. ओके, पुढे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आला होता. मग आता आपल्याला लॉ तर माहिती पाहिजे, पण त्याचे डिस्कवरी कोणी केली आहे, सायंटिस्टचं नाव माहिती पाहिजे. म्हणून इथे तुम्ही बघू शकता, हे बघा फिजिक्स, सगळे सायंटिस्ट, गॅलिलिओनी काय टॉपिक किंवा काय कॉन्सेप्ट काढलेली आहे, न्यूटननी काय काढलेली आहे, हे सगळे फिजिक्सच्या रिलेटेड सायंटिस्ट आपण इथे बघू शकतो. त्यानंतर केमिस्ट्री, केमिस्ट्रीमध्ये रॉबर्ट बॉयलनी काय काढलेलं आहे वगैरे, तुम्हाला इथे सगळे केमिस्ट्रीचे सायंटिस्ट दिसतील आणि त्यांच्या डिस्कवरीज दिसतील. बायोलॉजीमध्ये पुन्हा ॲरिस्टॉटल, इथे काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत मला असं वाटतं ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो ते सांगून देते तुम्हाला मी. हे बघा, एक तर तुम्हाला ओमवरती क्वेश्चन येऊ शकतो, जेम्स वॅटवरती येऊ शकतो, पास्कलवर एक येऊ शकतो, रॉबर्ट हुकवर येऊ शकतो. का म्हणताय मॅडम तुम्ही हे? कारण की स्टेट बोर्डमध्ये यांच्यावरती प्रत्येक वेळेस खूप डिस्क्रिप्टिव्ह ॲनालिसिस दिलेला आहे. म्हणजे हे जर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे फेवरेट आहे तर कोणत्याही आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारणं 100% पॉसिबल आहे, सेन्स बनतो त्या गोष्टीचा. थॉमस एडिसन एक पाठ करून घ्या तुम्ही, रॉबर्ट बॉयल, चार्ल्स डाल्टनची थेरी, ॲटॉमिक थेरी काढली होती यांनी, डाल्टननी, खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर इथे हां रेवरती तर आपल्याला बघायला मिळतं स्टेट बोर्डच्या बुक्समध्ये, म्हणून हे पण करा. का बरं? कारण की केमिकल इंडस्ट्री काढणारे सगळ्यात पहिले शास्त्रज्ञ हे रेस होते. सायन्समध्ये ॲरिस्टॉटल एक महत्त्वाचे, डार्विन आहेत का इथे, हे डार्विन एक महत्त्वाचे आहेत, रॉबर्ट कोच, ठीक आहे. हे स्वामीनाथन तर अति जास्त महत्त्वाचे आहे, कारण की भारतामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन आणायचे जे फादर होते, जनक होते, ते स्वामीनाथन होते, म्हणून ते पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण या प्रकारे इथे बघू शकता तुम्ही जे काही दिलेलं आहे. न्यूटन लॉ पुन्हा लॉमध्ये येऊन जाईल. आता मिरर जे दिसतंय तुम्हाला इथे, मी हे तुम्हाला नोट्स पुन्हा सांगून देते. इथपर्यंत आपण बघितलं होतं काय काय आहे. पुढे नोट्समध्ये काय आहेत, हॉर्मोन्स, प्रत्येक ग्रंथी त्यामधला कोणता हॉर्मोन सिक्रीट होतो आणि त्याचं कार्य काय आहे हे पाठ करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे मॅम? पॅनक्रियाज एक करून घ्या, थायरॉइड एक करून घ्या आणि पिट्युटरी एक करून घ्या. ठीक आहे. आणि ओव्हरीजसाठी प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजॉन आणि टेस्टोस्टेरॉन हे 3 पण करून घ्या बरं का.
आता इथे काय दिलेलं आहे, खूप 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 महत्त्वाचं आहे, प्रमुख हाडांची नावं, स्थान आणि कार्य. सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता कवटी. कवटी म्हणजे आपला हा पूर्ण वरचा भाग, कपाल म्हणतात त्याला. जर कवटी नाही आलं, कार्नियम आलं, तरी लक्षात घ्या, आज पाठ करून घ्या की कपाळाच्या हाडाला आपण कार्नियम म्हणतो, पूर्ण कवटीला. त्यानंतर तिथे 8 प्रमुख हाडं असतात, ठीक आहे. त्याच्यातला एकच हाड जो आहे, जो आपल्या याचा आहे, चिक्सचा जो हाड आहे, तो एकटाच हालू शकतो. बाकी कवटीमधलं कोणतंच हाड हालत नाही, सगळे हाड जशाला तसे फिट असतात. बाकी तुम्ही हाताचा हाड घ्या, पायाचा हाड घ्या, कोणतं पण, कान पण आहे तो हालू शकतो, पण आपलं कवटी जी आहे ती हालू शकत नाही. फक्त हा जो जबडा आहे तेवढाच हालतो, जेवणासाठी, बोलण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर डोक्याचा जो खालचा भाग असतो त्याला आपण मेंडलिब म्हणतो, म्हणजे शरीराचा खालचा भाग, जबड्याचा खालचा भाग, सॉरी. त्याच्यानंतर मॅक्झिला, जबड्याचा वरचा भाग असतो. इथे तुम्हाला फक्त कार्नियम महत्त्वाची आहे. पुढची मी तुम्हाला बोन सांगते. 2 बोन सगळ्यात महत्त्वाचे. एक तर आहे फीमर बोन. फीमर जो आहे तो शरीरातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट बोन आहे. कुठे सापडतो तो मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर कानामध्ये सगळ्यात छोटा, शरीरातला सगळ्यात छोटा जो बोन आहे, सगळ्यात छोटं जे हाड आहे ते कानात सापडतं. आणि सगळ्यात मोठं हाड कुठे सापडतं ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. इथे मोठं आणि छोटं दोन्ही दिले. हे बघा, हे फीमर आहे, हे शरीरातील सगळ्यात लांब आणि सगळ्यात स्ट्रॉंग हाड असतं. त्यानंतर ऊर्जेवरती आपल्याला क्वेश्चन आला होता, ऊर्जा दक्षता. तर आपण इथे त्याच्यावरती प्रेरित होऊन आता आपल्याला विचारू शकतात की कायनेटिक एनर्जी काय आहे, त्याचं सूत्र काय आहे. SI युनिटवरती, SI एककवरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. इथेच तुम्ही ऊर्जेचे स्रोत किंवा ऊर्जेचे जनक किंवा शास्त्रज्ञ आणि ऊर्जेचा फॉर्म्युला प्लस SI युनिट पाठ करू शकता. खूप एका 100 आहेत का, नाही. ज्याच्यावरती आत्तापर्यंत TCSनी फोकस केलेला आहे तेच आपण इथे टाकलेले आहेत. केमिकल एनर्जी, थर्मल एनर्जी सगळं याच्यामध्ये आहे. लाईट एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी. आता पुढे आरसा. आरशावरती क्वेश्चन आला होता आपल्याला, लक्षात आहे आपल्याला. आता आरशावरती आला म्हणजे 3ही आरसे पाठ करणं तर बेसिक हायजीन झालेलं आहे. प्लस डोळ्यांचे काही गोष्टी आहेत की कोणत्या कमतरतेने डोळ्यांना काय होतं, त्या पण गोष्टी मी इथे दिलेल्या आहेत. सगळ्यात आधी आरशांचे प्रकार आपण इथे बघून घेऊ. सपाट आरसा, याचं उदाहरण घरचा जो आरसा असतो तो सपाट असतो. गाडीला कोणता असतो, 2 व्हीलर 4 व्हीलरला, तो इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर जर कंपाऊंड वॉलला कधी तुम्ही बघितला असेल एक असा बल्ज आलेला आरसा असतो, तो कोणता असतो, उदाहरणासहित इथे दिलेला आहे. अशाच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला वारंवार क्वेश्चन्स येतात. डोळ्यांचे दोष, मायोपिया काय असतं, हायपर मेट्रोपिया काय असतं ते पण इथे आपण बघू शकतो. त्याचं कारण काय आहे आणि कोणती लेन्स वापरावं लागेल. याच्यामध्ये MPSC पण दरवेळेस हा एक क्वेश्चन MPSC मध्ये पण एक्सपेक्टेड असतो, कोणत्या दोषसाठी कोणती लेन्स वापरावी लागते, हा नेहमी क्वेश्चन असतो. तुम्ही पण पाठ करा आहे. त्यानंतर ही बाकी अजून उरलेली काही पॉवर्स आहेत. पॉवरवरती रेझिस्टिव्हिटीवरती पण क्वेश्चन आला होता आपल्याला. तर ह्या काही संकल्पना, त्यांचे सूत्र, त्यांचे SI युनिट्स आणि त्यांचे शास्त्रज्ञ इथे आपण तुम्हाला दिलेले आहेत. खूप नाही आहे, खूप कमी आहे, एवढेच. कोणत्याही एक्झाममध्ये याच्यावरूनच क्वेश्चन येतो. आता 4 नोव्हेंबरच्या फर्स्ट शिफ्टमध्ये पण तुम्हाला वॉटर रिलेटेड क्वेश्चन आला होता, एकदा सोडियम रिलेटेड क्वेश्चन आला होता, फॉर्म्युलेज विचारले होते. तर हे 25 फॉर्म्युले असे आहेत, म्हणजे 25 रासायनिक संयुग्य अशी आहेत की ज्यांचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे, ते आपण इथे तुम्हाला नमूद करून दिलेले आहेत. पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा आहे तो माहिती पाहिजे तुम्हाला, आणि ही सगळी 25 तुमची फॉर्म्युलेज आहेत. आता हे लास्ट काही उरलेले SI युनिट्स आहेत. काही बायोलॉजीमधले कॅलरी कसं मोजतो आपण, बॉडीचं टेम्परेचर कशाने मोजतो आपण, ग्रोथ, हाईट वाढणं ती कशाने मोजतो आपण, ते बायोलॉजीचे आहे. फिजिक्सचे वेगळे आपण तुम्हाला दिले, प्रेशर वगैरे सगळ्या गोष्टींचे, ठीक आहे. हे PDFs तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कुठे मिळतं तिथे जा, हे PDFs घ्या.
मी तुम्हाला एकच गोष्ट मागते, हे PDF आपले सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त एक गोष्ट करा, टेलिग्रामवरती मी एक लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन प्लीज आपल्या इन्स्टिट्यूटला रिव्ह्यू करा. नोट्स कसे आहेत, मेंटॉरशिप कशी आहे, आपलं ॲनालिसिस कसं आहे, सगळं तिथे जाऊन तुम्ही रिव्ह्यू करा. आणि दुसरी गोष्ट, आय रिअली होप की जे कोणी विद्यार्थी हा आपला व्हिडिओ बघत असतील, जितके विद्यार्थी बघतात तितक्यांनी जरी सबस्क्रिप्शन केलं तरी वी विल बी ॲट अ व्हेरी नाईस स्टान्स टू स्टँड ॲट. ओके, तर प्लीज तुमच्यासोबत आमची पण ग्रोथ होऊ द्या, आपण सगळे सोबत ग्रोथ करू. ठीक आहे, थँक्यू सो मच.